सुरगाणा तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आलं आहे। आंब्याचा मोहर बहरत असतानाच ढगाळ वातावरण आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावानं आंबा मोहर गळून 20% नुकसान झाले आहे। आंबा मोहर कसा वाचवायचा या संकटात फळबागायतदार सापडले आहेत। वर्षातून एकदाच उत्पन्न घेण्यात येणाऱ्या आंबा बागेची निगा आणि मशागत शेतकरी करत असतात। आता आंब्याचा मोहर भरू लागला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। यंदा फळबागातून चांगले उत्पन्न मिळण्याची आस शेतकऱ्यांना लागली होती, मात्र सद्यस्थितीत ढगाळ वातावरणामुळे कोवळा आंबा गळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे। वातावरणातील बदलामुळे आंबा मोहरावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे। यावेळी उपाययोजना करण्यासाठी बागायतदारांची धावपळ सुरू झाली आहे। त्यासाठी शेतकरी कृषी तज्ज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेऊ लागले आहेत। ऑक्टोबर ते मे दरम्यान आंबा मोहरावर करघा, भुरी यासारखे बुरशीजन्य आणि भुरीच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो। त्यामुळे या रोगाला आळा घालण्यासाठी कार्बेडॅन्झिम, थायफेनेट, प्रोपिनेब, ट्रायडिफेमॅन आणि बोर्डो या औषधाच्या मिश्रणाची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून फळबागायतदारांना देण्यात आला आहे। पारंपरिक शेतीपेक्षा फळबागातून चांगले उत्पन्न मिळू लागल्यानं सुरगाणा तालुक्यात आंबा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे। काही मोठ्या शेतकऱ्यांनी 3 ते 4 हजार झाडांची लागवड केली आहे। त्यामुळे येत्या काळात आंबा लागवडीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे, असं मत जयप्रकाश महाले, आंबा उत्पादक, ठाणगाव यांनी व्यक्त केलं। केसर, हापूस, राजापुरी, लंगडा, दशहरी, तोतापुरी अशा अनेक आंब्याचे उत्पादन सुरगाणा परिसरामध्ये घेतलं जातं। यासाठी जवळपास 80 ते 90 हजार रुपये खर्च एका एकरासाठी येतो। त्याचप्रमाणे एकरी 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यावेळी या क्षेत्रामध्ये 2019 ते 20 मध्ये 1350 हेक्टर, तर 2020-2021 मध्ये 1550 हेक्टर, 2021-22 ला 1700 हेक्टर, 2022-23 साली 1900 हेक्टर, 2023-24 ला 2050 हेक्टर आणि 2024-25 या कालावधीमध्ये 2200 हेक्टर हा वाढता अशा प्रकारे वाढीव लागवड क्षेत्र निर्माण झालेला आहे। जनमत न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।